हॅलो स्टुडंट्स, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आपण स्टडी करतो आहे, या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे डिसीजेस जे आहेत हेल्थशी रिलेटेड हे डिसीजेस आपण स्टडी करतो आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट डिसीज आपण जो स्टडी केला तो होता मलेरिया. मग त्याच्यामध्ये कॉझिटिव्ह एजंट आपण बघितला जो प्लाझ्मोडियम आहे. सेकंड थिंग त्याचे साइन सिम्पटम बघितले. मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये आपण त्याची लाईफ सायकल स्टडी केलेली आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत ते स्टडी केले. मलेरिया या डिसीजनंतर नेक्स्ट आपण बघितला अमिबायासिस. अमिबायासिसनंतर नेक्स्ट जो अमिबायासिस याचा कॉझिटिव्ह एजंट एंटामिबा हिस्टोलायटिका हा सुद्धा एक प्रोटिस्ट आहे. आणि मलेरियाचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो सुद्धा एक प्रोटिस्ट आहे. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितला ॲस्कॅरियासिस. ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड या वर्ममुळे कॉज होणारा डिसीज आहे. हा जो आहे तो रिंग वर्म आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड रिंग वर्म नाही, तो राऊंड वर्म आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितला तो फिलारियासिस. फिलारियासिस हा जो डिसीज आहे याचा पॉझिटिव्ह एजंट आपण बघितला उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी. तर हे डिसीजेस आपले कंप्लीट झालेले आहेत. फिलारियासिसनंतर नेक्स्ट आपण आज डिसीज स्टार्ट करणार आहोत टायफॉईड. सो टायफॉईडमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट, साइन अँड सिम्पटम, मोड ऑफ ट्रान्समिशन अँड डायग्नॉसिस, ट्रीटमेंट हे पॉईंट आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट आहे टायफॉईड. इट इज इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. टायफॉईड इट इज ए इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. टायफॉईड जो आहे तो इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे. या ठिकाणी इंटेस्टाईनला इन्फेक्शन जर झालेलं असेल टायफॉईड जर डिसीज असेल तर इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट काय आहे किंवा टायफॉईड हा डिसीज कुठला ऑर्गॅनिझम कॉज करतो. सो ऑर्गॅनिझमचं नेम आहे साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा एक बॅक्टेरिया आहे. जसं पहिले दोन डिसीजेस मी तुम्हाला सांगितलं प्रोटिस्टामुळे, त्यानंतर ॲस्कॅरियासिस वर्ममुळे होतो आणि फिलारियासिस हा सुद्धा वर्ममुळे होणारा डिसीज आहे. तर आता आपण जो स्टडी करतो आहे टायफॉईड हा एका बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. आणि त्याचा पॉझिटिव्ह एजंट तुम्हाला सांगितला साल्मोनेला टायफी. सो दिस साल्मोनेला टायफी इट इज ए ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. साल्मोनेला टायफी जो आहे तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे काय तर बॅक्टेरिया जे आहेत हे दोन टाईपचे असतात, ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह. आता ग्राम निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय असतं तर क्रिस्टियन ग्राम हे सायंटिस्ट आहेत आणि या सायंटिस्टनी या बॅक्टेरियांना स्टेन करण्याची, त्यांना कलर करण्याची प्रोसिजर जी आहे ती डिस्कवर केली आणि त्यांच्यानंतर या प्रोसिजरला ग्राम स्टेनिंग असं नाव दिलं. सो त्या प्रोसिजरमध्ये आपल्याला दोन प्रकारचे बॅक्टेरिया बघायला मिळतात, ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह. थोडक्यात ते बॅक्टेरिया कसे असतात ते एकदा सगळ्यांनी बघा. सो बघा याच्यामध्ये काय केलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा बॅक्टेरियाचा स्मिअर तयार केला जातो. तर स्मिअर तयार केला जातो म्हणजे काय तर जर ही अशी स्लाईड असेल तर वॉटरमध्ये किंवा याच्यामध्ये बॅक्टेरियाचं सस्पेन्शन करून ते स्प्रेड केलं जातं स्लाईडवरती. स्मिअर केल्यानंतर त्याला क्रिस्टल व्हायोलेट हा कलर जो आहे तो त्याच्यावरती ॲप्लाय केला जातो. सो ते जे बॅक्टेरिया आहेत बॅक्टेरियांना त्याची सेल वॉल असते, तर त्या सेल वॉलच्या आतमध्ये तो व्हायोलेट कलर एंटर करतो आणि व्हायोलेट कलरचे बॅक्टेरिया जे आहेत ते दिसायला लागतात. एक्सेस स्टेन वॉश करण्यासाठी नेक्स्ट त्या बॅक्टेरियांना अल्कोहोलने वॉश केलं जातं. अल्कोहोलने बॅक्टेरियांना वॉश केल्यानंतर नेक्स्ट एक काउंटर स्टेन अप्लाय केला जातो, त्याचं नाव आहे सॅफ्रॅनिन. हा स्टेन जो आहे तो त्या ठिकाणी ॲप्लाय केला जातो. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, फर्स्ट तयार केला स्मिअर, त्यानंतर त्याला कोणता स्टेन अप्लाय केला क्रिस्टल व्हायोलेट कलर अप्लाय केला तर बॅक्टेरिया व्हायोलेट कलरचे दिसणार आहे. नेक्स्ट एक्सेस स्टेन अल्कोहोलने वॉश केले आणि पुन्हा एक स्टेन अप्लाय केला आणि त्या स्टेनचं नेम आहे सॅफ्रॅनिन जो पिंक कलरचा दिसतो. मग आता या ठिकाणी बघा जर हा बॅक्टेरिया आहे तर या बॅक्टेरियाची वॉल जर थिक वॉल जर असेल
तर त्या वॉलमध्ये एकदा व्हायलेट कलर जर एंटर झाला तर अल्कोहोलने वॉश केल्यानंतरसुद्धा व्हायलेट कलर बाहेर निघत नाही आणि ते बॅक्टेरिया व्हायलेट कलरचेच दिसतात आणि त्या बॅक्टेरियांना म्हटलं जातं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. सो मुलांनो, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणाला म्हणायचं, तर आपण व्हायलेट आणि सॅफ्रॅनिन 2 स्टेन अप्लाय केले तर एकतर बॅक्टेरिया व्हायलेट कलरचे दिसले पाहिजेत किंवा सॅफ्रॅनिनमुळे पिंक कलरचे दिसले पाहिजेत. जर ते व्हायलेट कलरचेच दिसले तर बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह. का बरं व्हायलेट कलरचेच दिसतील, कारण त्याची सेल वॉल कशी आहे, ठीक आहे. त्यामुळे अल्कोहोलने जरी वॉश केलं तरी सेल वॉलच्या आत गेलेला व्हायलेट स्टेन जो आहे तो पुन्हा बाहेर निघत नाही आणि त्यामुळे पुढचा जो कलर आहे सॅफ्रॅनिन हा जो स्टेन आहे ते ॲक्सेप्ट करत नाहीत. पण दुसरा एक टाईप आहे ग्राम निगेटिव्ह. यांची सेल वॉल जी आहे ती थिन असते आणि सेल वॉल थिन असल्यामुळे जेव्हा त्याला अल्कोहोलने वॉश केलं जातं तेव्हा त्याच्यामधला व्हायलेट स्टेन आहे तो रिमूव्ह होतो आणि दुसरा जो काउंटर स्टेन अप्लाय केला आहे सॅफ्रॅनिन नंतर तो ॲक्सेप्ट करतो. हा का ॲक्सेप्ट करेल, कारण आधीचा व्हायलेट स्टेन याच्यामधला निघून गेला त्यामुळे दुसरा पिंक स्टेन सॅफ्रॅनिन तो ॲक्सेप्ट करणार आहे आणि तो जो बॅक्टेरिया आहे तो पिंक कलरचा दिसतो आणि या बॅक्टेरियांना म्हटलं जातं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह. सो किती प्रकारचे बॅक्टेरिया, 2, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. आणि हे क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवरती आहे, तर त्यांच्या सेल वॉलच्या. जर सेल वॉल थिक असेल तर ते व्हायलेट कलर ॲक्सेप्ट करतात, व्हायलेट कलरचे दिसतात आणि ते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि जर सेल वॉल थिन असेल तर ते पिंक कलरचे दिसतात आणि ते झाले ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो साल्मोनेला टायफी हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. त्यानंतर याच्या सरफेसवरती आपल्याला 2 टाईपचे अँटीजन बघायला मिळतात, ओ अँटीजन आणि एच अँटीजन. सो पहा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो 1 मार्कसाठी. बोर्ड एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओ अँटीजन आणि एच अँटीजन यात काय फरक आहे, तर ओ अँटीजन हे आउटर कोट आहे लिपोपॉलिसॅकराइड. लिपोपॉलिसॅकराइड बॅक्टेरियाची सेल वॉल जी आहे ते लिपोपॉलिसॅकराइडपासून बनलेली आहे आणि त्या लिपोपॉलिसॅकराइडचा आउटर कोट जो आहे त्याला ओ अँटीजन असं म्हटलेलं आहे. आणि हा जो एच अँटीजन आहे हा एच अँटीजन फ्लाजेलामध्ये बघायला मिळतो. सो एच अँटीजन इज प्रेझेंट इन फ्लाजेला. सो बघा, पॉझिटिव्ह एजंट तुम्हाला सांगितला टायफॉईडचा. पॉझिटिव्ह एजंट आहे साल्मोनेला टायफी. हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. तुमच्या नॉलेजसाठी सांगितलं ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह यात काय फरक असतो. नेक्स्ट, ह्या बॅक्टेरियाच्या सरफेसवरती 2 अँटीजन बघायला मिळतात. हा मुद्दा आहे की अँटीजन म्हणजे काय, तर अँटीजन म्हणजे एनी फॉरेन सबस्टन्स दॅट कॅन स्टिम्युलेट इम्युन रिस्पॉन्स. अँटीजन म्हणजे कोणताही फॉरेन सबस्टन्स जो इम्युन रिस्पॉन्स स्टिम्युलेट करू शकतो त्यांना म्हटलं जातं अँटीजन. सो पहिला अँटीजन कोणता सांगितला, ओ अँटीजन. लिपोपॉलिसॅकराइड ह्या आउटर कव्हरिंगमध्ये असतो. आणि दुसरा सांगितला एच अँटीजन जो कुठे प्रेझेंट असतो, फ्लाजेलामध्ये. सो आता हे लक्षात आलं का, या बॅक्टेरियांना काय आहे, फ्लाजेला. सो बघा, जर हा बॅक्टेरिया असेल तर त्याला असं टेल लाईक जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हटलं जातं फ्लाजेला, जो त्या बॅक्टेरियाला मूवमेंटमध्ये हेल्प करतो. सो यांच्याकडे फ्लाजेला आहे आणि त्या फ्लाजेलामध्ये एच अँटीजन जो आहे तो प्रेझेंट असतो. सो हे बघितलं आपण पॉझिटिव्ह एजंट. नेक्स्ट आपण पाहतोय साईन अँड सिम्पटम. सो साईन सिम्पटममध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट सिम्पटम आहे प्रोलॉंग फीवर. प्रोलॉंग फीवर up to 104 degree Fahrenheit. Second, nausea, fatigue, headache. Next, abdominal pain. Abdominal pain. नेक्स्ट सिम्पटम बघा. नेक्स्ट आहे कॉन्स्टिपेशन. नेक्स्ट दिलेला आहे डायरिया.
ॲनोरेक्सिया. सो साइन सिम्टममध्ये काय सांगितलं? फर्स्ट प्रोलॉंग फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट. सेकंड नॉशिया, फटीग, हेडॅक हे सिम्टम पण बघायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲबडॉमिनल पेन. ॲबडॉमिनमध्ये पेन होणं. कॉन्स्टिपेशन, तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टिपेशन. डायरिया आहे. आणि ॲनोरेक्सिया. ॲनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं. तर यासारखे सिम्टम. याशिवाय रॅश ऑन स्किन, रॅश ऑन स्किन, स्किनवरती रॅश बघायला मिळते. अँड व्हाईट कोट ऑन टंग, व्हाईट कोट ऑन टंग. ओके, सो सिम्टम सगळ्यांना लक्षात आले का बघा. फर्स्ट तुम्हाला सांगितलं ते म्हणजे प्रोलॉंग फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट. नॉशिया म्हणजे अनिच्छा. फटीग म्हणजे थकवा. हेडॅक डोकेदुखी. ॲबडॉमिनल पेन. कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशन म्हणजे एक्सक्रिटरी मटेरियल बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करण्यासाठी डिफिकल्टी येणं. डायरिया, लूज वॉटरी स्टूल. ॲनोरेक्सिया, ॲनोरेक्सिया इज लॉस ऑफ ॲपेटाईट. त्यानंतर रॅश ऑन स्किन, स्किनवरती रॅश बघायला मिळते. व्हाईट कोट ऑन टंग, टंगवरती पूर्ण व्हाईट कोट येतो. तर हे जे आहेत ते टायफॉईडचे साईन सिम्टम आहेत. खूप हाय फीवर याचं महत्त्वाचं सिम्टम आहे. याशिवाय जर खूप सिव्हिअर कंडिशन असेल तर ब्रीथलेसनेस किंवा इरेग्युलर हार्टबीट जे आहेत ते सुद्धा आपल्याला टायफॉईडमध्ये पाहायला मिळतात. सो इथंपर्यंत आपण कंप्लीट केले साईन अँड सिम्टम्स. साईन अँड सिम्टम्स नंतर नेक्स्ट दिलेलं आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. सो फर्स्ट इट इज फूड अँड वॉटरबॉर्न डिसीज. फूड अँड वॉटरबॉर्न डिसीज हा जो आहे तो फूड आणि वॉटरबॉर्न डिसीज आहे. म्हणजे फूड किंवा वॉटर ह्या बॅक्टेरियाने जर कंटामिनेट झालेलं असेल तर त्याच्यामधून हा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. सो सगळ्यांच्या लक्षात येतं आहे का बघा. इथं हायजीन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आफ्टर व्हिजिटिंग टॉयलेट हँड जे आहे ते वॉश करणं सोपनी किंवा सॅनिटायझरनी हे महत्त्वाचं आहे. तसं जर नाही झालं तर हातावरती असणारे बॅक्टेरिया फूड मटेरियलमध्ये वॉटरमध्ये जातात आणि इन्फेक्शन एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनमध्ये पाहायला मिळतं. अशी टायफॉईड मेरीची एक स्टोरी सांगितली जाते. सो टायफॉईड मेरी नावाची कुक होती आणि त्या मेरीला टायफॉईड झालेला. पण ती टायफॉईडमधून जेव्हा कवर झाली नंतर तिनं जेव्हा तिचं काम केलं तेव्हा तिनं ज्या ज्या पार्टींमध्ये कुक केलं होतं त्यातल्या एका पार्टीमध्ये जेव्हा तिनं फूड मटेरियल बनवलं तेव्हा तिनं हायजीन फॉलो न केल्यामुळे तिच्या हातावरचे बॅक्टेरिया त्या फूडमध्ये गेले आणि त्या पार्टी अटेंड करणाऱ्या बऱ्याच लोकांना टायफॉईड हा डिसीज झालेला. पण ज्या ठिकाणी तो झाला होता तर त्या लोकांना हा टायफॉईडचा पॅथोजन एक्झॅक्टली कुठून आला आहे हे शोधणं अवघड झालेलं. कारण लोक वेगवेगळ्या एरियातले होते, वेगवेगळ्या एरियामधून ते त्या पार्टीसाठी आलेले. तर ते लक्षात येत नव्हतं की तो पॅथोजन त्या एरियात कुठून आलेला आहे. मग जेव्हा असं शोधलं गेलं की ते सगळे लोक एका कॉमन पार्टीला गेलेले आणि तिथून हा डिसीज झालेला आहे. तर ती जी कुक होती तेव्हापासून ती टायफॉईड मेरी ह्या नावाने फेमस झाली. सो फूड अँड वॉटरबॉर्न डिसीज आहे. फूड आणि वॉटर कंटामिनेटेड असेल तर हा डिसीज स्प्रेड होतो. त्यानंतर सेकंड बघा हाऊस फ्लाय अँड कॉक्रोचेस. हाऊस फ्लाय अँड कॉक्रोचेस हे सुद्धा हा डिसीज स्प्रेड करू शकतात. सो हाऊस फ्लाय आपण बघतो किंवा कॉक्रोचेस जे वेस्ट मटेरियलवरती बसतात व्हिजिट करतात तेव्हा त्यांच्या लेग्सना बॅक्टेरिया अटॅच होऊन येतात आणि जेव्हा ह्या हाऊस फ्लाय आपल्या फूड मटेरियलवरती सीट करतात तेव्हा त्यांच्या पायाला चिकटलेले बॅक्टेरिया आपल्या फूडमध्ये एंटर करतात. सो हाऊस फ्लाय आणि कॉक्रोचेस हे सुद्धा हा डिसीज स्प्रेड करू शकतात. नेक्स्ट आहे पुअर हायजीन. पुअर हायजीन मी आत्ताच सांगितलं की हायजीन किंवा स्वतःची स्वच्छता जर प्रॉपरली किंवा प्रॉपर हायजीन प्रॅक्टिसेस जर फॉलो केले जात नसतील तर हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. आणि लास्ट आहे पुअर सॅनिटेशन. पुअर सॅनिटेशन. सो या काही गोष्टी आहेत ज्याच्यामधून हा जो डिसीज आहे तो स्प्रेड होतो.
सो दिस इज मोड ऑफ ट्रान्समिशन. याच्यामध्ये लाईफ सायकल वगैरे स्टडी करण्याची गरज नाही आहे. आपण मलेरियामध्ये प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल स्टडी केली, त्यानंतर एंटामिबा हिस्टोलायटिकाची बघितलेली आहे, त्यानंतर ॲस्कॅरियासिसमध्ये ॲस्कॅरिसची पाहिलेली आहे, फिलारियासिसची. तर आता या ठिकाणी बॅक्टेरियाची अशी लाईफ सायकल नाही आहे. बॅक्टेरिया जस्ट डिवाईड होतो आणि एका सेलचे 2 सेल तयार होतात. सो इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्प्रेड कसा होतो आहे. फूड अँड वॉटर बॉन्ड मीन्स थ्रू कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. हाऊस फ्लाय अँड कॉक्रोचेस also can spread this disease. Poor hygiene and poor sanitation practices, these are some reasons due to which this disease spread from one person to another person. So mode of transmission नंतर नेक्स्ट आहे डायग्नॉसिस. आणि जे डायग्नॉसिस आहे याच्यामध्ये मेन विडाल टेस्ट जी आहे ती केली जाते. विडाल टेस्ट परफॉर्म केली जाते. सो ही विडाल टेस्ट जी आहे ती टायफॉईडच्या डिटेक्शनसाठी आहे. आणि याच्यावरती नीटच्या MCQमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. मॅच द फॉलोइंग असतात त्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये या टेस्टवरती क्वेश्चन होता. सो एका बाजूला डिसीज आणि दुसऱ्या बाजूला टेस्टचे नेम या पद्धतीनं. सो ज्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की ही टेस्ट केली जाते की डिसीज कोणता आहे ते डिटेक्ट करण्यासाठी. जसं की आपण पहिला डिसीज बघितला मलेरिया, त्याच्या डायग्नोसिससाठी ब्लडचा स्मिअर जो आहे तो ऑब्झर्व केला जातो, किंवा ॲस्कॅरियासिसमध्ये स्टूल जे आहे तिचं एक्झामिनेशन केलं जातं. त्या पद्धतीनं हा जो डिसीज आहे टायफॉईड, यात विडाल टेस्ट नावाची टेस्ट जी आहे ती परफॉर्म केली जाते. याच्यामध्ये आपल्याला टायफॉईड आहे किंवा नाही हे लक्षात येतं. आणि फायनली दिलं आहे ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट बघा, ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट जे आहे इट इज सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर. सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर जे आहे ते सर्जिकली रिमूव्ह केलं जातं, काढून टाकलं जातं बॉडीमधून. किंवा अजून एक याच्यामध्ये ट्रीटमेंट आहे ती म्हणजे क्लोरोमायसिटिन. हे अँटीबायोटिक जे आहे हे दिलं जाऊ शकतं. सो हे झालं ट्रीटमेंट. पण याच्यामध्ये WHO काही व्हॅक्सिन जे आहेत ते व्हॅक्सिन रिकमेंड केलेले आहेत. तर याच्यासाठी जे रिकमेंड केलेले व्हॅक्सिन आहेत ते इथं बघा, TY21A व्हॅक्सिन हे जे आहे हे ओरल व्हॅक्सिन आहे TY21A. आणि दुसरं जे दिलेलं आहे ते टायफॉईड पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड हे जे आहे हे इंजेक्टेबल व्हॅक्सिन आहे किंवा त्याचे इंजेक्शन जे आहेत ते दिले जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, याला टायफियम असंही म्हटलं जातं किंवा टायफेरिक्स हे सुद्धा नेम याला दिलं जातं. सो बघा, आपण टायफॉईड डिसीजबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. फर्स्ट, टायफॉईड इट इज इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. इट्स कॉझिटिव्ह एजंट इज साल्मोनेला टायफी and it is gram negative bacteria. This bacteria possess 2 types of antigen, O antigen and H antigen. O antigen means lipopolysaccharide coat, and H antigen it is present in flagella. In sign and symptom, prolonged fever up to 104 degree Fahrenheit, nausea, fatigue, headache, abdominal pain. So these are some symptoms. Next is constipation, diarrhea, anorexia, रॅश ऑन स्किन अँड व्हाईट कोट ऑन टंग. आणि जर सिव्हिअर केस असतील तर त्याच्यामध्ये इरेग्युलर हार्टबीट किंवा ब्रीथलेसनेस हे पण सिम्पटम पाहायला मिळतात. नेक्स्ट, मोड ऑफ ट्रान्समिशन. हा जो डिसीज आहे तो फूड अँड वॉटरबॉर्न डिसीज आहे. नेक्स्ट, हाऊस फ्लाय आणि कॉक्रोचेस जे आहेत ते सुद्धा हा डिसीज स्प्रेड करू शकतात. फूड अँड वॉटरबॉर्न म्हणजे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून. पुअर हायजीन असेल किंवा पुअर सॅनिटेशन प्रॅक्टिसेस असतील तरी हा डिसीज जास्त स्प्रेड होतो. डायग्नॉसिससाठी कोणती टेस्ट केली जाते? विडाल टेस्ट. मी आधीच तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी स्पेसिफिक टेस्टचे नेम दिलेले आहेत आणि हे एक्झामला विचारले जातात. जसं की टायफॉईडसाठी विडाल टेस्ट, एड्ससाठी इलिझा नावाची टेस्ट केली जाते. सो हे नेम नीट लक्षात ठेवा. आणि ट्रीटमेंटमध्ये दिलं आहे सर्जिकल रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर आणि क्लोरोमायसिटिन हा अँटीबायोटिक जो आहे तो यूज केला जातो. पण WHOनी हा डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी 2 व्हॅक्सिन
रिकमेंड केलेले आहेत. त्यातलं फर्स्ट आहे TY21A व्हॅक्सिन अँड इट इज ओरल व्हॅक्सिन, माऊथमधून दिलं जातं. आणि टायफॉईड पॉलिसॅकराइड ज्याला टायफियम किंवा टायफिरिक्स असं सुद्धा टेम्फेरिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे दोन्ही जे आहेत हे व्हॅक्सिन रिकमेंड केलेले आहेत, ज्याच्यामुळे हा डिसीज जो आहे तो प्रिव्हेंट करता येऊ शकतो. सो या ठिकाणी टायफॉईड हा जो डिसीज आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. यानंतर सेकंड डिसीज आपण स्टडी करणार आहोत, निमोनिया. सो बघा, निमोनियाचे साईन सिम्पटम्स काय आहेत. सो नेक्स्ट डिसीज आपण स्टार्ट करतो आहे निमोनिया. सो निमोनियाचे पॉझिटिव्ह एजंट अँड साईन सिम्पटम्स काय आहेत हे आपण फर्स्ट पाहणार आहोत. सो बघा, पॉझिटिव्ह एजंट निमोनिया हा जो डिसीज आहे याच्यामध्ये बरेच वेगवेगळे पॉझिटिव्ह एजंट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पॉझिटिव्ह एजंट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल, निमोनिया इट इज इन्फ्लामेशन of lungs and alveoli. सो निमोनिया जे आहे हे लंग्स आणि अल्वेओलाय, आता तुम्हाला डिटेल माहिती आहे लंग्स आणि अल्वेओलाय याचं जे इन्फ्लामेशन आहे यालाच निमोनिया असंही म्हटलं जातं. मग आता याचे मेन पॉझिटिव्ह एजंट काय आहेत बघा निमोनियाचे. त्याच्यामध्ये फर्स्ट, हा डिसीज काही व्हायरसेसमुळे सुद्धा होतो आणि व्हायरसेसचे नेम काय दिलेले आहेत बघा. In viruses, first positive agent is the influenza virus. Influenza virus. सेकंड जो पॉझिटिव्ह एजंट दिलेला आहे तो आहे ॲडेनोव्हायरस. ॲडेनोव्हायरस. थर्ड दिलेला आहे पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस. पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्यानंतर रेस्पायरेटरी सिन्सिस्टियल व्हायरस. व्हायरस. सो आता जे बोर्डवरती दिलेले आहेत हे सगळे व्हायरसेस आहेत जे निमोनिया हा डिसीज कॉज करू शकतात. फर्स्ट इन्फ्लुएन्झा व्हायरस, सेकंड ॲडेनोव्हायरस, नेक्स्ट पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि लास्ट आहे रेस्पायरेटरी सिन्सिस्टियल व्हायरस. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया कोणता आहे बघा. बॅक्टेरियाचं नेम आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. सो स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा जो बॅक्टेरिया आहे तो हा डिसीज कॉज करतो. स्ट्रेप्टोकोकस निमोनी. सो आपण व्हायरसेस आणि बॅक्टेरिया यांचे नेम बघितले जे निमोनिया हा डिसीज कॉज करू शकतात. याशिवाय फंगससुद्धा आहेत जे हा डिसीज कॉज करू शकतात आणि फंगसमध्ये दोन नेम दिलेले आहेत फंगसचे. सो फंगस कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट आहे न्यूमोसिस्टिस. कॅरिनी आणि दुसरा आहे न्यूमोसिस्टिस जिरोव्हेसी. सो हे दोन फंगस आहेत, न्यूमोसिस्टिस कॅरिनी अँड न्यूमोसिस्टिस जिरोव्हेसी. हे दोन्ही फंगस निमोनिया कॉज करू शकतात. याशिवाय अजून एक रिझन आहे ते म्हणजे फिजिकल अँड केमिकल बर्न ऑर इंजुरी टू द लंग्स. सो बघा, फिजिकल और केमिकल बर्न और इंजुरी टू द लंग्स. केमिकल बर्न and physical injury to lungs. सो केमिकल बर्न आणि फिजिकल इंजुरीसुद्धा हा जो डिसीज आहे तो कॉज करू शकतात. सो फक्त पॉझिटिव्ह एजंटची लिस्ट चेक करा. व्हायरसेसमध्ये तुम्हाला सांगितलं इन्फ्लुएन्झा व्हायरस, ॲडेनो व्हायरस,
पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पायरेटरी सिन्सिस्टियल व्हायरस. बॅक्टेरियामध्ये सांगितला स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि फंगसमध्ये निमोसिस्टिस कॅरिनी आणि निमोसिस्टिस जिरोव्हेसी. हे जे आहेत ते फंजाय आहेत. याशिवाय केमिकल बर्न ऑफ लंग किंवा फिजिकल इंजुरी जरी झाले लंग्सना तरीसुद्धा निमोनिया हा डिसीज कॉज केला जाऊ शकतो. यानंतर नेक्स्ट याचे दिलेले आहेत साईन अँड सिम्पटम. सो साईन अँड सिम्पटम्स याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट, कफ विथ येलो और ग्रीनिश स्पुटम और फेलगम. सो कफ आणि या कफमध्ये स्पुटम किंवा थुंकी जी आहे किंवा फेलगम जे आहे माऊथमधून कफ पडतो, तर तो जो कफ आहे तो येलो किंवा ग्रीनिश कलरचा कफ जो आहे तो याच्यामध्ये पडतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हाय फीवर. हाय फीवर नंतर नेक्स्ट आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ नंतर नेक्स्ट आहे लॉस ऑफ ॲपेटाईट. फटीग. हेडेक. जॉइंट पेन. वॉमिटिंग. सो हे साईन सिम्पटम आपल्याला निमोनियामध्ये बघायला मिळतात. बघा, कफ विथ येलो और ग्रीनिश स्पुटम और फेलगम, हाय फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, सो लंगशी रिलेटेड आहे, सो ब्रिदिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. लॉस ऑफ ॲपेटाईट, पुन्हा हे रिपीट झालं. फटीग, हेडॅक, हे तिन्ही जे आहेत ह्या आधीच्याही डिसीजमध्ये तुम्ही बघितलेले. जॉईंट पेन आणि वॉमिटिंग यासारखे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला निमोनियामध्ये पाहायला मिळतात. सो निमोनिया इट इज इन्फ्लामेशन ऑफ लंग्स और अल्व्हेओलाई. पॉझिटिव्ह एजंट व्हायरसेसमध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस, ॲडेनो व्हायरस, रेस्पायरेटरी सिन्सायटियल व्हायरस. आणि बॅक्टेरियामध्ये सांगितलं स्ट्रेप्टोकोकस निमोनी. फंगसमध्ये निमोसिस्टिस कॅरिनी आणि निमोसिस्टिस जिरोव्हेसी. आणि केमिकल बर्न आणि फिजिकल इंजुरी जरी लंग्सना झालेली असेल तरीसुद्धा निमोनिया डिसीज कॉज होतो. साईन सिम्पटममध्ये बघा, कफ विथ येलो और ग्रीनिश स्पुटम और फेलगम, हाय फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, लॉस ऑफ ॲपेटाईट, फटीग, हेडॅक, जॉईंट पेन, वॉमिटिंग. सो हे झाले याचे साईन सिम्पटम. यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत हा डिसीज जो आहे त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे आणि याची ट्रीटमेंट कशी केली जाते. सो नेक्स्ट इज मोड ऑफ ट्रान्समिशन. सी, सो नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतोय तो आहे मोड ऑफ ट्रान्समिशन, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन. सो फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये लंग्स आणि अल्व्हेओलाई म्हणजेच रेस्पायरेटरी सिस्टीमचा डिसीज आहे. सो हा डिसीज स्प्रेड कसा होऊ शकतो. सो एक डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमधून स्प्रेड होऊ शकतो किंवा ज्या पर्सनला डिसीज झालेला आहे त्या पर्सनच्या माऊथमधून किंवा नोजमधून बाहेर पडलेल्या ड्रॉपलेट्समुळे स्प्रेड होऊ शकतो. इवन शेअर केलेले क्लोथ्स म्हणजे इन्फेक्टेड पर्सनचे क्लोथ शेअर करण्याने सुद्धा हा डिसीज स्प्रेड होतो. सो मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये फर्स्ट डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. सेकंड, droplets released by infected person. आणि लास्ट, using shared clothes.
सो ह्या 3 मेन मेजर मोड्स आहेत ज्याच्यामधून हा डिसीज स्प्रेड होतो. एक डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्टमधून, सेकंड दिलेला आहे ड्रॉपलेट रिलीज्ड बाय द इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सननी रिलीज केलेले जे ड्रॉपलेट आहेत ते ड्रॉपलेट हेल्दी किंवा दुसऱ्या नॉर्मल पर्सननी इनहेल केल्यामुळे, यूजिंग शेअर्ड क्लोथ्स, इन्फेक्टेड पर्सन यूज केलेले क्लोथ्स यूज करण्याने. सो ह्या 3 मेन वेज आहेत ज्याच्यामुळे हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. नेक्स्ट आता ट्रीटमेंट मेन कशावरती डिपेंड करते, तर याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे त्यावरती डिपेंड करते की ट्रीटमेंट काय द्यायची. कारण तुम्ही मगाशीच बघितलेलं आहे की निमोनियाचे पॉझिटिव्ह एजंट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. सो ट्रीटमेंट डिपेंड ऑन पॅथोजन कोणतं आहे त्यावरती डिपेंड करतं. म्हणजे व्हायरसने जर डिसीज कॉज केलेला असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट वेगळी असेल, बॅक्टेरियांसाठी वेगळी आणि फंगलसाठी वेगळी. इव्हन केमिकल बर्न आणि फिजिकल बर्न यांच्यासाठी सुद्धा वेगळी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. सो हे आपण बघितलं की ट्रीटमेंट जी आहे ती पॅथोजनवरती डिपेंड करते. पण जर बॅक्टेरियल निमोनिया असेल, सो इन केस ऑफ बॅक्टेरियल निमोनिया बेन्झिल पेनिसिलिन जे आहे ते यूज केलं जातं. बेन्झिल पेनिसिलिन. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्पिसिलिन. आणि लास्ट एक क्लोरॅम्फेनिकॉल. सो हे काही अँटीबॅक्टेरियल एजंट आहेत जे यूज केले जाऊ शकतात निमोनिया प्रिव्हेंट करण्यासाठी, निमोनिया क्युअर करण्यासाठी. सो बॅक्टेरियल निमोनिया असेल तर जे मेडिसिन यूज केले जातात त्यांचे नेम दिलेले आहेत बेन्झिल पेनिसिलिन, ॲम्पिसिलिन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. ओके, क्लोरॅम्फेनिकॉल. ओके, तर या ट्रीटमेंटनंतर नेक्स्ट फायनली आपण पाहणार आहोत प्रिव्हेन्शन. सो जर प्रिव्हेंट करायचं असेल हा डिसीज तर या डिसीजसाठी व्हॅक्सिन जे आहेत ते अवेलेबल आहेत. जर तुम्ही आधीच व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर तुम्ही हा डिसीज इफेक्टिवली प्रिव्हेंट करू शकता. सो इन प्रिव्हेन्शन व्हॅक्सिन्स आर रेकमेंडेड. आणि कोणते व्हॅक्सिन आहेत तर फर्स्ट हेमोफिलस इन्फ्लुएन्झे. हाही एक बॅक्टेरिया आहे, हेमोफिलस इन्फ्लुएन्झी. आणि सेकंड दिलेला आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. स्ट्रेप्टोकोकस निमोनी. सो हे 2 व्हॅक्सिन जे आहेत ते अवेलेबल आहेत आणि यांच्या मदतीनं आपण हा जो डिसीज आहे तो प्रिव्हेंट करू शकतो. सो निमोनियामध्ये आपण बघितलं मोड ऑफ ट्रान्समिशन, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन. मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, इझी आहे, डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट किंवा ड्रॉपलेट रिलीज्ड बाय द इन्फेक्टेड पर्सन किंवा यूजिंग शेअर्ड क्लोथ्स. ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं दॅट ट्रीटमेंट डिपेंड ऑन pathogen or causative agent because pneumonia is caused by the various pathogen or various causative agent. So treatment also depend on the type of pathogen. So if bacterial infection is there, in that case we use benzyl penicillin, ampicillin and chloramphenicol. And in prevention the recommended vaccine, and 2 vaccines are available, Haemophilus influenzae and Streptococcus pneumoniae. If we take these vaccine we can prevent the pneumonia. So आपण निमोनिया डिसीज इथे कंप्लीट केलेला आहे. पुन्हा एकदा बघा, निमोनियामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितले कॉझिटिव्ह एजंट, सेकंड साइन सिम्पटम, त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं मोड ऑफ ट्रान्समिशन, ट्रीटमेंट आणि लास्ट होतं प्रिव्हेन्शन. सो याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेले ते बघा, कॉझिटिव्ह एजंट जे आहे तो व्हायरस होता. व्हायरस पॉझिटिव्ह एजंटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ॲडेनो व्हायरस होता, त्यानंतर इन्फ्लुएन्झा होता, त्यानंतर पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि रेस्पायरेटरी सिन्सायटियल व्हायरस. हे व्हायरसेस आहेत जे निमोनिया कॉज करू शकतात. बॅक्टेरियामध्ये लक्षात असेल नेम तर स्ट्रेप्टोकोकस निमोनी, आणि फंगलमध्ये तुम्हाला सांगितलेलं न्यूमोसिस्टिस. पहिल्याचं नेम आहे नेमोसिस्टिस जेरोव्हेसी आणि दुसऱ्याचं नेम आहे न्यूमोसिस्टिस कॅरिनी.
त्यानंतर फिजिकल इंजुरी आणि केमिकल बर्नसुद्धा निमोनिया हा डिसीज कॉज करू शकतात. तर या कॉझिटिव्ह एजंटनंतर नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे साईन अँड सिम्पटम. सो साईन अँड सिम्पटममध्ये सांगितलं कफ विथ ग्रीनिश ऑर येलोइश स्पुटम ऑर फेल्गम हे मेन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हाय फीवर, याच्यामध्ये सुद्धा हाय फीवर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे नेक्स्ट जे सिम्पटम आहे त्याच्यामध्ये शॉर्टनेस ऑफ दी ब्रीद घेण्यासाठी त्रास होणं हे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. याशिवाय लॉस ऑफ ॲपेटाईट, फटीग, हेडॅक हे सिम्पटम आपण स्टडी केले. याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट युजिंग शेअर्ड क्लोथ्स अँड ड्रॉपलेट्स रिलीज बाय द इन्फेक्टेड पर्सन. ट्रीटमेंट डिपेंड ऑन दी pathogen and 3 medicine they have given for bacterial pneumonia: benzyl penicillin, ampicillin and chloramphenicol. प्रिव्हेन्शनमध्ये व्हॅक्सिन दिलेलं आहे हेमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. सो इथं आपला जो सेकंड डिसीज आज आपण पाहिला तो आहे निमोनिया. सो आजच्या लेक्चरमध्ये आपले मेन 2 डिसीजेस कंप्लीट झाले. फर्स्ट टायफॉईड आणि नेक्स्ट निमोनिया. यानंतरचा नेक्स्ट डिसीज आहे कॉमन कोल्ड. सो सी कॉमन कोल्ड याचे साईन सिम्पटम्स काय आहेत. सो नेक्स्ट डिसीज आहे कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड हा जो डिसीज आहे तो आपल्यापैकी प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेला आहे. सो कॉमन कोल्ड जो आहे तो अजून काही नेमनी ओळखला जातो. त्यातला फर्स्ट आहे नॅझोफॅरिंजायटिस. सो कॉमन कोल्ड इट इज ऑल्सो नोन ॲज, त्याला काय काय म्हटलं जातं बघा. फर्स्ट नॅझोफॅरिंजायटिस. सेकंड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट व्हायरल rhinopharyngitis. or it is also called as acute coryza. acute coryza किंवा कोरिझा. आणि लास्ट कोल्ड. सो बघा कॉमन कोल्ड या वेगवेगळ्या नेमनी ओळखलं जातं. नॅझोफॅरिंजायटिस, ॲक्यूट व्हायरल रायनोफॅरिंजायटिस, ॲक्यूट कोरिझा अँड कोल्ड. सो या नेमनी कॉमन कोल्ड जो आहे तो रिकग्नाइज केला जातो. तर हा जो कॉमन कोल्ड आहे याचे पॉझिटिव्ह एजंट जर आपण बघितले तर पॉझिटिव्ह एजंटमध्ये ग्रुप ऑफ व्हायरसेस येतात. इन पॉझिटिव्ह एजंट सो कोण पॉझिटिव्ह एजंट आहेत बघा. फर्स्ट रायनो व्हायरस and second is coronavirus. So these are group of viruses which causes this common cold. So common cold cause करणारे रायनो व्हायरस आणि कोरोना व्हायरस सारखे पॉझिटिव्ह एजंट आहेत जे आपल्याला हा कॉमन कोल्ड डिसीज कॉज करतात. तर कॉमन कोल्डच्या ह्याच्यानंतर पॉझिटिव्ह एजंट नंतर नेक्स्ट आपण बघतोय साईन अँड सिम्पटम. सो कॉमन कोल्ड हा जो डिसीज आहे तो सगळ्यांनी बऱ्यापैकी एक्सपिरियन्स केलेला आहे. सो साईन सिम्पटममध्ये काय काय सिम्पटम दिसतात तर याच्यामध्ये फर्स्ट कफ म्हणजे खोकला येणं. सेकंड सोअर थ्रोट म्हणजे घशामध्ये खवखवणं किंवा दुखणं. सोअर थ्रोट नंतर नेक्स्ट दिलेला आहे रनिंग नोज नाक वाहणं. त्यानंतर नेक्स्ट आहे फटीग, फीवर, हेडेक, लॉस ऑफ ॲपेटाईट, ओके यासारखे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. याशिवाय नॅझल कंजेशन आणि नेक्स्ट आहे कंजंक्टिव्हिटीज. सो कंजंक्टिव्हिटीज मीन्स रेड आईज. सो सिम्पटम्स पुन्हा एकदा रिपीट करा. कफ खोकला येणं, सोअर थ्रोट आहे, रनिंग नोज, फटीग, फीवर,
हेडॅक, लॉस ऑफ ॲपेटाईट, नॅझल कंजेन्शन म्हणजे नाक चोंदणं किंवा बंद होणं, आणि कंजंक्टिव्हिटीज म्हणजे रेड आयज यासारखे सिम्पटम जे आहेत. याशिवाय मसल रॅश, शिवरिंग म्हणजे थंडी वाजणं, मसल रॅशेस होणं, तर यासारखे सिम्पटमसुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो कॉमन कोल्ड त्याचे ऑदर नेम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट हा जो पॉझिटिव्ह एजंट दिला आहे, ग्रुप ऑफ व्हायरसेस कॉल्ड रायनो व्हायरस अँड कोरोना व्हायरस. साईन सिम्पटम सांगितले, कफ, सोअर थ्रोट, रनिंग नोज, फटीग, फीवर, हेडॅक, लॉस ऑफ ॲपेटाईट, नॅझल कंजेशन अँड कंजंक्टिव्हिटीज. सो हे सिम्पटम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. सो हा डिसीज प्रिव्हेन्शन याचं काय केलं जाऊ शकतं बघा. ट्रीटमेंट अशी कन्फर्म ट्रीटमेंट याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. सो हा डिसीज फक्त तुम्ही प्रिव्हेंटच करू शकता. सो प्रिव्हेन्शनमध्ये फर्स्ट स्टेइंग अवे फ्रॉम इन्फेक्टेड पर्सनपासून लांब राहणं हे केलं जाऊ शकतं. नेक्स्ट वॉशिंग हँड विथ सोप अँड वॉटर. सोप आणि वॉटर याने कंटिन्यू हँड जे आहे ते वॉश करत राहणं. नेक्स्ट यूज हँकरचिप टू कवर माउथ and nose while sneezing and coughing. आणि लास्ट आहे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. सो फर्स्ट स्टेइंग अवे फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन, वॉशिंग हँड्स विथ सोप अँड वॉटर. वी कॅन ऑल्सो यूज अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर and use handkerchief to cover your mouth and nose while sneezing and coughing. So these are some preventive measure which we can use to avoid the common cold. So in common cold, first we learn its other name, nasopharyngitis, acute viral rhinopharyngitis, acute coryza and cold. Positive agent, it is a group of viruses called rhinovirus or coronavirus. And in sign symptom, cough, sore throat, running nose, fatigue, fever, headache, loss of appetite, nasal congestion and conjunctivitis. हे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि प्रिव्हेन्शनमध्ये फक्त एकच करू शकता, स्टेइंग अवे फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन, वॉशिंग हँड विथ सोप अँड वॉटर. यू कॅन यूज अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर अँड ऑल्सो यूज हँकरचिप टू कवर माउथ अँड नोज व्हाईल स्नीझिंग अँड कफिंग. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण मेन 3 डिसीजेस कंप्लीट केले, टायफॉईड, निमोनिया आणि कॉमन कोल्ड. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण रिंगवर्म, डेंग्यू आणि कॅन्सर यासारखे डिसीजेस स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.